UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडली। अक्षय शिंदेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचीही शक्यता, एक पोलीस जखमी झाल्याचीही माहिती। माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिमांबाबत वारंवार जाहीर विधानं करतात आणि त्यांना पाठीशी घातलं जातं, याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली आहे। शरद पवार यांची राणे पिता पुत्रावर टीका। शरद पवारांनी कधीतरी हिंदूंची बाजू लावून धरावी। गणपती मिरवणुकीत मूर्तीची विटंबना झाली तेव्हा पवार कुठे होते, नितेश राणे यांची टीका। इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा संविधान रॅली, मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वक्तव्यानंतर जलील आक्रमक, रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी। जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही, हिंदू पण मुंबईमध्ये जमू शकतात। जलील यांच्या तिरंगा संविधान रॅलीनंतर नितेश राणे यांचा इशारा। आमदारकीला उभं राहण्यासाठी जलील यांची राजकीय रॅली, रामगिरी महाराजांची इम्तियाज जलील यांच्या रॅलीवर टीका। मिस्टर संभाजी भोसले, आता तुम्हाला राजा म्हणणार नाही, तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका। जरांगेंचं आंदोलन सुरू म्हणून शेजारी आंदोलन सुरू करणं अयोग्य, वडीगोद्रीमधील ओबीसी आंदोलनावर संभाजीराजेंचं भाष्य। संभाजी भोसलेंनी त्यांची जात दाखवली, ओबीसींचा द्वेष दाखवून दिला। राजा कुणाला ठरवायचं हे आता ओबीसी ठरवतील, हाकेंचा हल्लाबोल। वडिलांबाबत बोलताना हर्षवर्धन पाटलांच्या मुलाला अश्रू अनावर, भाजपकडून हर्षवर्धन पाटलांना दुजाभाव मिळत असल्याचा आरोप करत पुत्र राजवर्धन पाटील भाऊक। इथे कुणीही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं नाही, जनतेचा सरकारवर विश्वास, कर्जत जामखेडची जागा पुन्हा भाजपच्या नावे करणार, फडणवीसांचा रोहित पवारांवर निशाणा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।